युवा शेतकरी माझे टीव्ही क्वालिटी. मित्रांनो मगासपासून आम्ही इथे हे झाला हो ड्रिप इरिगेशनचा इंजन जे होतं पाणी जे टाकीत जाणार आहे इथून आहे बघा. ही विहीर आहे. इथून हा बोर्ड लावला सकाळी. इकडनं ही लाईन काय म्हणतं हा तर इथून असा आता हा पाईप इथून असा घेतलाय बघा. हा पाईप इथून आता डायरेक्ट वरती आणि वरून मग तिकडे जाणार आहे. तुम्हाला नंतर दाखवतो कसं आपण ते सगळं करणार आहोत. ही आपली शेती आहे बघा सगळी हिरवे हिरवेगार. हे आमच्या काका चुलत काकाचं घर आहे. हे आमचे सेकंड शेतकरी नाही युवा शेतकरी आहे ना कोणतं लागा रे हाय तिकडनं पप्पानी येतात असा. ठीक आहे मग तुमका मी बाकीचा आता दाखवतो थोड्या वेळानं. जसं काही सगळा वरती जॉईन करत जाऊ तसं आम्ही तुमका दाखवत जाऊ. अमरेंद्र बाहुबली 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 बाहुबली. तर आम्ही आता ठेवलं टाकीवर ठेवलं हे बघा धडपडता पाय घालतो आणि आम्ही आता जातो खाली परत सामान आणू बाकीचा. हे बघा याच्यावर चलतोय मी. पडलो माड पडलो खाली पडलो म्हणजे पडलं होते काम हा पडला. बघा आपणच ही बघा ही काजू असा चिंकुली. हे बघा हे असं पाय फाटलो म्हणजे तो पेळ वाटलो आणि खराब झालो म्हणून आम्ही आता ते जॉईंट मारतलो. हे बघा टोकलो बाकीची वायर काय तर मित्रांनो आपण सगळं मटेरियलचा असं आता ठेवलेला असा वरती सगळं नेऊन आणि आपलं जो ते पाईप बेंड झालेलो तर ह्या पाईपाचा आपण कापून तिथे जॉईंट मारणार आहोत. ठीक आहे. तर आणि इथून आता बाकीचं जे मटेरियल जेवढं काय लागणार होतं ना ते सगळं ठेवल्यावरती आपण आणि आता आपण काम चालू करणार आहोत. थोडं जे काम आहे ते आपण आता करणार आहोत. बट आपल्याला त्याचा व्हिडिओ काढता येणार नाही आहे कारण आता थोडा उशीर झाला आहे. सो पटापट जेवढी फिटिंग आहे तेवढी करणार आहोत. बाकीची फिटिंग आम्ही तुम्हाला उद्या दाखवू. तर इथे हे काजूचे रोपटे आहेत आणि आता आपण जे काय आहे सामान ते सगळे बघा हे काजू वगैरे आहेत ते सामान वगैरे ते आणलेलं आहे. आणि आता आपल्याला तिथे प्रत्येक जागेवर असे पाईप सोडावे लागणार आहेत. तर वरून खालून किती पाईप सोडायचे वगैरे ते सगळं आपण आता करणार आहोत. बट त्याचा व्हिडिओ शूट करता येणार नाही त्याबद्दल सॉरी. आणि बघा काय करता बुतूत जाता बुतूत जाऊन काय करता काय करता करू सामान कर. हॅलो मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि नाश्ता बिष्टा करून आम्ही आता इलो. कालची जी पायपिंग करूची बाकी होती आता आम्ही सकाळी पाईप टाकलो त्याचा काही व्हिडिओ काढू भेटत नाही. आता आम्ही हे बघा सगळं चालू केलेलं. किंवा आमचं नवीन इंजिनियर पाईप कापता त्याच्या बॉडी बिल्डर आमचा होतो त्याच्यानं डबल आहे ना कापा अशी डबल पाठी पुढे करून का हां कापताला कापतालो काप पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह. दुसरं कापून इथे उद्घाटन केलेला पाईपाचा आणि आता तो टोटी लावता आहे बघा. चला यांना टी लावलेलं असं आपण तर बघा तिथे तुमका एक दिसत तिथे टी लावलेलं त्याच्या पुढे एक आम्ही तसं केलं कारण जेणेकरून जे हे होल मारतो पायपाक हे वाले हे होल कमी हे करू भेटतं. हे जे होल होता हे कमी करू असं इथे हे ह्या लायलो कॉक आणि हेसून ह्या बंद चालू करता या आणि त्याच्यानंतर हेसून टी लायलो म्हणजे ह्या काजीसून ती बघा थंय दिसता त्या काजूक लाव करताना
आता हैसून आपण आता आता इथे ह्या एक टूलने आपण इकडे हे करतो इथे, जेणेकरून आता ह्या काजूसून लाईन मध्ये अशा खाली काजू आहेत तिकडे सगळं होतं जळगाव. तो आता हे पकड. आता मी तुमका दाखवतोय एका होल मारून त्याका हे लावचं लागतंय बघा. रबर एक येतात पॅकिंग, ठीक आहे. या पॅकिंगच्या या साईडने जो खाचा त्याच्यात ह्या बसवचं लागतंय असं, ठीक आहे. तर दाखवते आता तुमका कसा लावचं. तर आधी हो याने पाईपला होल मारून घ्यायचं लागतो. आहेत मला ना पाणी असतं भरला. मी पाईप फिरवून घेतलंय जेणेकरून एका खालच्या साईडने बरोबर साईड खेचून या होता ना. त्याच्यात आता कालचं पाणी भरलं, पाणी गेला बाहेर. हत्ती पाईपा पीव्हीसी पाईपाक पटकन होल पडता. हत्ती पाईपाक जरा जास्त जोर लावतो. त्यातनं पाणी येईल ना बाहेर. त्या कैची घेऊया, हत्ती पाईपाच्या ह्या बाहेर काढूया. असं यावचं नाही. आम्ही स्क्रूड्रायव्हर तिकडे ठेवलं त्यामुळे आमका आता ह्या जुगाड वापरता लागतं. पाणी कालचा वाचलेला पाणी होतं याच्यात, संपला. याचं आता होल पडलेला प्रॉपर. त्याला पॉलिश करताय जेणेकरून तो रबर प्रॉपर टिकलेलं, ठीक आहे. आता मग अशी जो रबर दाखवलाय तो आणि ह्यात लावतोय आता. बघा ही बाजू आतल्या सेटिंग करू आणि इथून असं हाताने गेलं तरी चालतं, पण हे करूया जाणार नाही पटकन. त्यामुळे स्क्रूड्रायव्हर घ्या, नाही तर काही दुसरा साधन घेऊन तुम्ही असं आतमध्ये घालू शकता. असं हे आता आतमध्ये प्रॉपर गेलेलं असतं. तर आता याच्या पुढे चोटी लावतो जेणेकरून तो पाईप आपल्याला लावू बसतो. तो पाईप लावू जरा हेवी येतात, त्याच्यामुळे असं काय ते साधन वापरा. पटकन जातो आतमध्ये, चांगल्या प्रकारे फिट झालेला. आता इथून हे पाईप लागतो बस. पाईप हे लागलेलो असा. त्याच्या पुढे एक बॉल वॉल सारखं तो यायचं. सामान मिक्स झालं. बघा याच्यात पाणी आपण बंद चालू करू शकतो. आता हाय लावता एक परफेक्ट फिट बसलेला.
तर त्यासाठी काजू नाही, त्यामुळे आपण याचा टी लावतो नाही, एका डायरेक्टच चालू करून ठेवतो. प्रॉपर फिट झालेला. पाईप थोडंसं असं फिरवूया, बस होतं तसं. ठीक आहे, फिरवलं जेणेकरून याच्यातून प्रॉपर आता पाणी जातं. आता शॉवर हेड लावची वेळ दिलेली आहे. शॉवर हेड म्हणजे शॉवर हेड बोलत नाही का, आय थिंक तो नाव वेगळा. शॉवर सारखं आहे बघा, पहिला त्याच्यात हे ओतला इथे ओतला तर आता प्रत्येक काजूच्या खाली आपण हे असं करतो. छोटस होल करायचं असं आणि ते का ह्याला झालेला पीठ. आणि आता पुढच्या काजू घ्यायला ही डबी उचलून ठेवतो सगळ्या कलरवर थोडासा बसतो. चल ये पुढे, पुढच्या काजूकडे जाऊया. ऐसा काजू हा पुढची. या काजूक औषध मारूचं लागताला, नाही तर ही तसं थोडासा हे झालेली आहे. हवं तसं मापात घ्यायचा प्रॉपर आणि मारायचं जरासं. कमी जास्त करूचा एक हे दिलेलं आहे बघा, प्लस आणि मायनस. यासाठी फिरवलं तर कमी होतं, यासाठी फिरवलं तर जास्त पाणी. सध्या आपण बंद करून ठेवूया, नंतर पाणी चालू केल्यावर ते चालू करू. त्या काजूकडे पुढची काजू ती थोडी ऑफ सेंटर असाडे, बट एका आपण इथे टी लावतलो. आता आपण एका टी लावूया, जेणेकरून एका टी नको लावा, ते का लावतो, कारण एका पाईपलाईनमध्ये एका टी लावू शकतो आपण, तेवढा पाण्याचं लोड येतं. तर आता ह्यो टी आहे, आता तो हय लावतो. आता हे बघा, हा एक काजू हा आणि इथून तिकडे लाईनमध्ये काजू लावलेले आहेत ते बघा. तर तिथून इथपर्यंत आपण हे करतो. चला इथे एक लावून ठेवूया. पहिलं एक टी लावूया जरा वरती असं. आणि हे स्नेहा प्रॉपर कनेक्शन झालेला. आता हे काजू आहे असं, त्याच्यामुळे भरेल एक लावूया. स्प्रिंकलर किंवा ते काय ह्या बोलतं, काय बोलतं ते काम, ड्रिपिंग वॉल किंवा आता खालचे जाऊया. सगळ्यांची तोंडा बांधूची असतात, एका दोरी होय पकड, मी दोरी घेऊन येते.
तर इथून आता तिकडे गाडी ठेवलेलो, तर इथून आपला सगळा सामान जे दोरी घेऊची आहे तर ती दोरी घेऊन आता आपण खाली जातो. थोडीशी दोरी घेत आहे. तर ही दोरी तुमका दाखवत आहे कशा गोळी त्याचं एक हे बंद करतो. पाईपाचा जो एंड टॉक असा ना आता कैची ह्याच्यातच आहे ना आपण. अरे हे गौरू हे बेडल्या माडाची बी आहेत. तुम्हाला कशा विचारत होतो ना. हे बघा हे आता आहे सर एंडा म्हणजे हा एक शेवटची बाजू आहे. तर आता आपण हे असा दुमडायचा शॉर्टकट आणि खर्च वाचवायचा असत तर ही टेक्निक वापरायची. कारण एका दुसरा एक स्टॉपर पण येता बंद करूचो, बट आम्ही तो घेऊक नाही. मी खर्चात जास्त फायदा घेऊचा असतं असं घे. शेवटी काय पाणी बंद करण्यासाठीच वापरतो आपण. बाकी खास असं त्याचा काय फायदा नसतं त्या हेच. जुगाडाच करतो नुसते. परफेक्ट हे असं झालेला. आता इथून त्या काजूच्या इथे बरोबर मी गोल मारलेला आहे आणि पिशवी असं आहे सोडायचं. या झालं आहे तर तिकडे एक टी लावतो आपल्या, कारण तिकडे बाकीचे जे ती लाईन आपण करत दिलेलो ना सोबत ये. तर ह्या लाईनला पण आपण एक सोमत करून जाऊया खाली, जेणेकरून आपण हे करू शकतो. हे पण एंडच असा, त्यामुळे हे पहिली दोरी बांधून ठेवूया. तसं पाईप फिरवून घेते आणि सोमतो बांधून ठेवते, जेणेकरून काय होईल इथून तो हालच नाही. बाजूच्या काठीक बांधलेला त्याचा आहे डायरेक्ट असा टोकू शकत नाही, थोडंसं त्याचा होल मारूचच लागतं अशा. काय झाला तर तसं एक टी लावूया. ती लाईन पुरी गेली आणि ती लाईन पुरी गेली की झालं. म्हणजे थोडेसे जेवढे होते तेवढे सगळे संपून जातात.
इथे इथे एक आता पाईप थोडं जास्त आहे, त्यामुळे आपण काय करूया, एक डायरेक्ट जॉईंटच मारूया, जेणेकरून ते पाणी कंटिन्यू जाईल. पाईप असं हे केलं तर सरळ होतं. हे चांगलं क्वालिटीचा पाईप घेतलेला कनेक्टर सरळ आलं काळ्यामध्ये, काळ्या कलरच्या ह्याच्यात घेतलेलं होतं सरळ आलं कनेक्टर. हे एक कनेक्टर आहे, हे असं जॉईंट केलेलं आहे. झाला असं झाला. आता पुढे जाऊया. आता इथे मध्ये कुठे काजू नाही आहेत, त्यामुळे डायरेक्ट तिथे आहे तिथे आहे. सो तिकडनं असा करूया. थोडा आहे माझा हिंदी मराठी मालवणी सगळा मिक्स होता ना, त्यामुळे सांभाळून घ्या. पाय भाई दुमांड त्याचा आधी ह्या काढून घेतोय, वेळ काढून घेतो. हय जरा मी सरळ पाईप सरळ करतोय. कट्ट धर. पहिलं पिळ हे कर, जरा हाताने हे कर, निघणार नाही तो. पुढचं पुढचं बस झाले ना. पिळ काढून सगळे झाले. इथे एक ना लाल कलरचं प्राणी आहे शेकरू म्हणून, त्याची भीती आहे थोडीशी. तो सगळी जी फळं आहेत ना ती आमच्याकडची खाऊन टाकतो. मग आमका इथे दिसलेलो, बट आता जो आहे ना आता नाही आहे तसं, नाही तर तुमका दाखवलं असते. त्याच्यामुळे आता हे पाईप मी ह्यासून फिरवते असं प्रॉपर गोल. तर मग अशी ते पीळ पडलेलं, तो पाईप तडे ओढाक नाही ना, एकदा चेक कर. ह्याचा असं रेडी केला असता ना आपण, इथून रेडी करून डायरेक्ट खाली घेऊन जातो. ह्याचा असं बांधूया दोरी त्याच्यात ठेवलंय. अरे बापरे, ती मोठी दोरी तिथेच ठेवली वाटतं. चल तशी पण यूज नाही. जामून लागतं अडे मुंबईत चालून जाता, गावाकडचं जामून लागतं. धमक झाला, ऊन लागण गौरू हसता. गौरू जरा हे कर, सांगतो तुझं बंद कर 2 मिनटं. तर थोडासा मध्ये स्टॉप केलेलं व्हिडिओ, माईक आणि प्रॉपर सेटअप झाला. तसा फर्स्ट टाइम वापरतो आज. आता मुंबईत घेतलं ऑनलाईन मागायला, डायरेक्ट इकडे घेऊन येईल. ठीक आहे. तर आता हे जो असा ड्रिपचा तर दाखवण्यासाठी म्हटलं तुमच्यासाठी व्हिडिओ काढूया. ठीक आहे. हे जो पाईप हा इसून हे जी 4-5 फोपळी असतात त्यांना पण पाणी आहे ना, आणि हे सगळं कनेक्शन करते. असं टी लावतेला तुम्ही. आता मग हे टी लावचं लागतं असं. असं आता थोडंसं पाईप हा तो वरसून मेन पाणी येतं आता.
पाईप असा ठीक आहे. हे पाईप थोडं जास्तच कापलं आपण, तडे घेऊन जाऊया बरोबर ना. याचं प्रॉपर बसलेलं याच्याआधी बांधून घेऊया. दोरी दोरी तडे रावली काय तर थांब मी दोरी दोरी मित्रांनो तडे रावलेली थांब थांब याचं दोरी रावली मग झाला हे बघा. गावच्या वातावरणात आणि हाडीच्या वातावरणात भरपूर फरक पडता. विषय एवढंच की मेहनत कमी होता. गाव मुंबईत कशी हालचाल जरा थोडी कमी होता. ॲक्च्युली ट्रेनने जातो त्याच्यामुळे पोट पण सुटलं. तर ऊन लागता पटापट आठवूया आणि घरात जाऊया नाही तो हो जाएगा. हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले. मग झाला. तर मित्रांनो आता जे आपलं बाकीचं काम जे आहे ते सगळं करून झालं. तर आता जे वरून टाकीचं जे पाणी तर ते आता आपण वरती जाऊन चालू करणार आहोत. हा लास्ट पॉईंट आहे इथे. आता इथे आपण जे मागे सुपारीचे जे बी आहेत त्यांना लावणार आहोत. त्यांना लावून झाल्यावर मग आपण जे सगळं पाईप जे आहेत ते बाकीचे जे ड्रिपिंगचं जे नॉब आहेत ते छोटं ते लावणार आहोत आणि एकदा चेक करू सगळं आणि मग टाकीमध्ये पाणी भरून घेऊ आणि मग चालू करू. म्हणजे आपलं जे ड्रिप इरिगेशनचं जे सगळं काम आहे तर ते आता होऊन जाईल, संपून जाईल. आणि बाकीचं म्हणजे आपल्याकडे आता इथे टोटल आपल्याला हा खर्च जो आहे सगळा पाईप पकडा किंवा सगळं जे टाकी वगैरे सगळं पकडून एक लमसम एक 10 ते 15,000 रुपये खर्च झालेला आहे. तर बाकी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण एक्स्ट्रा झालेत ते म्हणजे जे एल वगैरे जे घेतलेले किंवा डी घेतलेले ते आपण जास्त यूज नाही केले. तर थोडंसं सामान जे आहे ते आपलं आता जमा झालेलं आहे. म्हणजे ते आहेत आपल्याकडे ते आपण नेक्स्ट कुठेतरी व्हिडिओ आपण बनवू किंवा ते आपण यूज करू. तर मित्रांनो बस या इथे आता एवढाच म्हणजे आपलं हे काम इथं झालेलं आहे. तो हा एवढा पाईप पण उरला आहे आपल्याकडे इथे बघा. आता हा पाईप आपण सगळं ठेवून देऊ. तर आपल्याला काय वाटलेलं की 300 मीटर अख्खं बंडल आपल्याला संपून जाईल म्हणजे पूर्ण हे होऊन जाईल. तर तेवढं लागलं नाही आहे ॲक्च्युली. तर आता जे आहे ते आता आपण वरती नेऊन ठेवू आणि मग वरती जाऊन आपण ते पाणी वगैरे सगळं चालू करू. तर मित्रांनो बस इथे आपला हा व्लॉग आता आपला संपवणार होता आपण. तर म्हणजे आपलं काम होतं मेन मोटिव्ह होतं जे तुम्हाला जे दाखवायचं होतं सगळं काही ते आता इथे झालेलं आहे. तर काही काजूंना आपल्या इथे मोर पण आलेला तो आपण इथे काढून टाकणार आहोत बस. कारण आपल्याला कसं आहे 3 वर्ष तरी आपल्याला मोर आलेला काजू लागायला द्यायचे नाहीत. कारण त्याच्या मागे असं आहे की त्या मग तेवढंच राहणार म्हणजे छोटं रोपटं आहे तिथूनच ते चालू म्हणजे तिथूनच त्या काजू लागतील. तर त्या वाढल्या पाहिजे म्हणून ते त्याच्यावर मोहर जो आहे जे काजू येण्याचं जे स्टार्टिंग असते ती आपल्याला त्यातून काढून टाकायची. तर इथे जे आहे एक लास्ट काजू आहे ती झाली की मग आपण हे करू व्हिडिओ जो आहे आपला संपवणार आहोत आपण. तर मित्रांनो आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन घेऊन येतो तुमच्यासाठी आणि काहीतरी नवीन वेशामध्ये काहीतरी तुमच्यासाठी नवीन करत जाऊ आपण. तर मित्रांनो चला मग की लास्ट आहे इथून एंड होऊन जाईल. भेटू पुन्हा कधीतरी. बाय बाय. आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, शेअर करा अजून कोणाला ड्रिप इरिगेशनचं करायचं असेल तर. थँक्यू.